चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. काय कुणाची भीती शूर आणि सरदार अंतःकरणापासून जर मृदुंगाची सेवा करायची असेल तर घाबरण्याचं काम काय? अंतःकरणापासून जर कीर्तनाची सेवा करायची असेल तर पाकिट किती भेटन याला घाबरण्याचा विचार करायचं काय कारण आहे? अंतःकरणापासून जर तुम्हाला संप्रदायाची सेवा करायची असेल तर संप्रदाय आपली सेवा घेण्याकरता उभा राहील. म्हणून मी आजच्या कीर्तनात तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेन, वारकरी संप्रदायाला आपलं समर्पण देणारी जी माणसं आहेत त्यांना दादा आपण जपलं पाहिजे. मग तो गायक असो, तो वादक असो, तो कदाचित एखाद्या वेळेला मी असं म्हणेन, तुम्ही गावामध्ये आलेल्या कीर्तनकाराचं एखाद्या वेळेला तुम्ही दर्शन नाही घेतलं तरी चालेल. मला काय म्हणायचं लक्ष माझ्याकडे द्या. एखाद्या वेळेला गादीवर उभा राहिलेला किंवा गावामध्ये आलेल्या कीर्तनकाराचं तुम्ही दर्शन नाही घेतलं तरी चालेल, परंतु आपल्या गावामध्ये आलेले हे जे विद्यार्थी आहेत यांचं दर्शन घेतल्याशिवाय आपण कधीही राहायचं नाही. त्याचं कारण आहे, आम्ही आता कितीही चांगलं कीर्तन केलं तरी आम्ही फक्त महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकारच होणार आहोत. काय म्हटलं? आम्ही काहीही केलं तरी फक्त आम्ही कीर्तनकारच होणार आहोत. परंतु यांच्या जीवनामध्ये ही जरी तुम्हाला आता लहान लहान मुलं दिसत असली तरी यांच्यातलाच उद्याचा कोणीतरी महाराष्ट्रातला फार मोठा कीर्तनकार आहे. यांच्यातलाच उद्याचा मोठा एखादा मृदुंग सम्राट आहे. यांच्यातला मृदुंग सम्राट जाऊ द्या, यांच्यातला कीर्तनकार जाऊ द्या, यांच्यातलाच एखादा फार मोठा साधू होऊ शकतो आपल्या साधनेच्या जोरावर. आणि ज्या वेळेला याच्यातला एखादा साधू होईल त्याचं दर्शन करण्याकरता त्यावेळेला आपण जिवंत राहूशी सांगता येणार नाही. म्हणून आपल्या गावात आलेली ही वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी जी माणसं असतील त्यांना आपण जपलं पाहिजे. आपल्या आयुष्यातले बरेच वर्ष संप्रदायाला द्यावे लागतात, त्यावेळेला अशी रत्न संप्रदायाला मिळत असतात. म्हणून यांना आपण जपलं पाहिजे. म्हणून ही सर्व मंडळी या नामसप्ताहासाठी उपस्थित आहे. विनम्र भावाने सर्व मंडळीच्या चरणावर अभिवादन करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त होतो. आजच्या कीर्तनासाठी जो अभंग मी आज आपल्या समोर घेतलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आणि ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतायत, प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला एक वाक्य असं दिलं होतं, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जर आपल्याला जाग करत असतील तर मी असं म्हणेल, ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालंच पाहिजे. मग ती जाग होण्याची संधी तुम्हाला कीर्तनातून मिळू द्या, ती जागा होण्याची संधी तुम्हाला रामायणातून मिळू द्या, ती जागा होण्याची संधी तुम्हाला हरिपाठातून मिळू द्या. ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे. आणि कीर्तन अवधानपूर्वक ऐका. मी असं म्हणेल, माणसानं जागही झालं पाहिजे आणि माणसानं वेळोवेळी झोपलं सुद्धा पाहिजे. कळतंय का तुम्हाला? माणसानं जागही झालं पाहिजे आणि माणसानं वेळोवेळी झोपलं सुद्धा पाहिजे. त्याचं कारण, आपण जर नाही झोपलो तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहणार नाही. आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता माणसानं झोपलंही पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग सुद्धा झालं पाहिजे. कीर्तन प्रेमानं ऐका. मी असं म्हणेल, माणसानं झोपलं पाहिजे हे वाक्य जरी महत्वाचं असलं तरी माझं त्याही पुढचं वाक्य फार महत्वाचं असेल. मी असं म्हणेल, माणसाला झोपावं जरी लागत असलं तरी माणसानं नेहमी अशा ठिकाणी झोपलं पाहिजे. माणसानं नेहमी अशा ठिकाणी झोपावं ज्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी जाग करणारं असेल. कळतंय तुम्हाला कीर्तन? माणसानं नेहमी अशा ठिकाणी झोपावं ज्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी जाग करणार असेल. अरे ज्या ठिकाणी कुणीही जाग नाही आणि ज्या ठिकाणी आपल्याला कुणी जाग करणार नाही अशा प्रपंचामध्ये जर तुम्ही झोपत असाल तर प्रपंच आपल्याला जागृतीतली अवस्था कधी देणारच नाही ना. म्हणून माझ्या कीर्तनातलं प्रामाणिक वाक्य आहे, माणसाने प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा माणसाने परमार्थामध्ये झोपावं. माणसाने प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा माणसाने कीर्तनामध्ये येऊन झोपावं. झोपा झोपा.
कारण कीर्तनकार आपल्याला जागा करण्याकरताच असतात ना. मी असं म्हणेल, माणसाने प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा ज्या ठिकाणी भागवत कथा चालू असेल त्या भागवत कथेमध्ये जाऊन एखादी डुकली घेतली पाहिजे. कथाकार आपल्याला जागा करण्याकरताच गावात आलेले असतात ना. मी असं म्हणेल, प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा एखाद्या साधूच्या संगतीमध्ये जर तुम्ही एखादी डुकली घेत असाल तर साधू आपल्याला जागा करण्याकरताच आलेले आहेत ना. म्हणून माणसानं नेहमी अशा ठिकाणी झोपलं पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला कुणीतरी जाग करणार असेल. शास्त्रकार तर असं म्हणताय, काही माणसाला माणसानं जाग करावं आणि काहींना जाग करू नये असा शास्त्रातला फार गोड नियम आहे. आबा, काही माणसाला माणसानं जाग करावं, काहींना जाग करू नये. शास्त्रकार असं म्हणतात, एखादा विद्यार्थी जर अभ्यास करता करता झोपला असेल, एखादा विद्यार्थी जर अभ्यास करता करता झोपला असेल तर आईनं त्या आपल्या मुलाला अभ्यास करण्याकरता मारून सुद्धा उठवलं पाहिजे. त्याला उठवल्यानंतर अजिबात पाप लागणार नाही. एखादा माणूस जर उपवाशी पोटी झोपी गेला असेल, एखादा माणूस उपवाशी पोटी जर झोपी गेला असेल तर स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्या उपवाशी माणसाला जेवणासाठी, बोला ना, जेवणासाठी उठवलं पाहिजे. एखादा माणूस निरोप घेऊन जर दुसऱ्या गावाला चालला असेल आणि निरोप घेऊन जाणारा माणूस जर मध्येच कुठे झोपी गेला असेल आणि निरोप घेऊन जाणं जर फार महत्वाचं असेल तर त्या माणसाला सुद्धा निरोप घेऊन जाण्याकरता आपण उठवलं पाहिजे. अजिबात पाप लागत नाही. एखादा कीर्तनकार कीर्तन झाल्या जर झोपला असेल, एखादा कीर्तनकार कीर्तन झाल्या जर झोपला असेल तर संयोजक मंडळानं त्या कीर्तनकाराला पाकिटासाठी उठवलं पाहिजे. उठवल्यानंतर अजिबात पाप लागणार नाही. काही माणसाला माणसानं जाग करावं, काहींना जाग करू नये. उपवाशी माणसाला जेवणासाठी जाग करावं, पाप लागत नाही. अर्थात निरोप घेऊन जाणाऱ्या माणसाला जाग करावं, पाप लागत नाही. अभ्यास करणाऱ्या मुलाला, प्रॅक्टिस करणाऱ्या मुलाला आपल्या गुरुजीने मारून उठवावं, पाप लागत नाही. काही माणसाला माणसानं जाग केलं पाहिजे, काहींना जाग करू नये असा नियम आहे. मी असं म्हणेल, वाघ जर झोपला असेल तर वाघाला माणसानं अजिबात उठवायच्या भानगडीत पडायचं, बरोबर आहे. साप जर झोपला असेल तर सापाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायच्या भानगडीत पडायचं नाही. शास्त्रकार असं म्हणतात, मूर्ख माणूस जर झोपला असेल तर मूर्ख माणसाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायच्या भानगडीत पडायचं नाही. त्याचं कारण आहे, मूर्ख माणसंही बऱ्याचदा झोपलेली चांगली असतात. मूर्ख माणसाला माणसानं अजिबात उठवायचं नाही. शास्त्रकार असं म्हणतात, परस्वानम म्हणजे दुसऱ्याच्या दारातलं त्याचं पुत्र जर त्याच्या दारामध्ये झोपलं असेल आणि दुसऱ्याच्या दारामधून जर आपण जात असाल तर त्याच्या दारामध्ये झोपलेल्या कुत्र्याला त्या ठिकाणाहून जात असताना माणसानं अजिबात उठवायचं नाही. त्याला जर उठवलं तर आपल्याला दुःख भोगावं लागेल. शास्त्रकार असं म्हणतात, एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, नाही कळालं तुम्हाला? एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल तर त्या डुकराला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं नाही. सकाळ झाल्यानंतर ते डुक्कर उठून आपल्या घरी येईल. कोण? काही माणसाला माणसानं जाग करावं, काहींना जाग करू नये. अरे झोपेचे अनेक प्रकार आहेत. व्यवहारातली एक झोप आहे, अज्ञानातली एक झोप आहे, विकारातली एक झोप आहे. संत महात्मे तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला कथा कीर्तनामधून अज्ञानातून जाग करण्याचा प्रयत्न करतात. जागा रे जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नामेचा 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 करिकाळ चक्रा
ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जागं झालं पाहिजे. संत महात्मे आपल्याला व्यवहारातून जागं करतात, संत महात्मे आपल्याला अज्ञानातून जागं करतात आणि संत महात्मे आपल्याला विकारातून सुद्धा कथा कीर्तनातून जागं करतात. म्हणून ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जागं झालं पाहिजे. संत महात्मे आपल्याला अज्ञानातून जागं करतील नवल नाही, संत महात्मे आपल्याला विकारातून जागं करतील नवल नाही. अरे रोज रात्री आपण जसं झोप घेतो, संत महात्मे आपल्याला सर्वसामान्य झोपेतून सुद्धा किंवा व्यवहारातल्या झोपेतून सुद्धा जागच करत असतात. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण कर पंढरीनाथ. हो भावे चरणी, भावे चरणी, भावे चरणी केवळ माता. चुकावी व्यथा व्यवहारातून जागं करतात. माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, गेली 50 वर्षापासून तुम्ही जर नामसप्ताह करत असाल तर उत्तर एक असेल तर तुम्हाला नक्की देताच आलं पाहिजे. माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, जसं आपण रोज रात्री व्यवहारामध्ये झोपतो, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, जसं आपण रोज रात्री व्यवहारामध्ये झोपतो तसं 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आपल्यासारखी रात्रीची झोप घेतच असतील ना? मी जाऊ का निघून? सांगा ना, याचं उत्तर सांगा. आज आपण जसं रोज रात्री झोपतो तसं 350 वर्षापूर्वी तुकोबराय सुद्धा रात्री आपल्यासारखं झोपतच असतील. जसं आपण रोज रात्रीची झोप घेतो तसं 800 वर्षापूर्वी माऊली सुद्धा आपल्यासारखं रोज रात्री झोपतच असतील. मग आपण ज्यावेळेला व्यवहारातली रात्रीची झोप घेतो त्यावेळेला संत महात्मे आपल्याला व्यवहारातून जागं करतात. उठा जागे भारी आता. मग संत स्वतः ज्यावेळेला व्यवहारामध्ये झोपतात त्यावेळेला संतांना जागं नेमकं कोण करतं? त्याचं उत्तर आहे, व्यवहारातली झोप ज्यावेळेला संत स्वतः घेतात त्यावेळेला संतांना सुद्धा व्यवहारातून जागं करतात. उठा साधू संत साधा आपुले हित. याचा अर्थ असा आहे, संतांना सुद्धा व्यवहारातली झोप घ्यावी लागते आणि संतांना सुद्धा व्यवहारातून जागं करावंच लागतं. अर्थात सर्वसामान्य माणसाला सुद्धा व्यवहारातून जागं करावं लागतं. दादा याच्यात नवल नाही. फार गोड वाक्य मी तुम्हाला देईल, व्यवहारातील झोप आपल्याला घ्यावी लागते, याच्यात नवल नाही. व्यवहारामध्ये संत स्वतः रोज रात्री झोप घेतात, याच्यातही नवल नाही. अरे व्यवहारातली झोप तर दादा रोज रात्री देवाला सुद्धा घ्यावी लागत असते. आणि रोज रात्री ज्या वेळेला व्यवहारामध्ये देव स्वतः झोपतो त्यावेळेला देवाला सुद्धा आपल्याकडे जागं करण्याची काकड्यात पद्धत आहेच ना. उठा देवाला सुद्धा जागा करावं. मग मला सांगू द्या, देवाला जागा केल्यानंतर जर देव जर जागा होत असेल, संतांना जागा केल्यानंतर जर संत जर जागे होत असतील तर संत महात्मे ज्या वेळेला तुम्हा आम्हाला जाग करतात त्यावेळेला माणसानं जाग होऊन चांगला परमार्थ का करू नये? अरे माणसाला जाग होऊन एखादं चांगलं काम का करू नये? अरे माणसाला भगवंताने जर अर्थात जन्म दिला असेल तर मी असं म्हणेल, संत महात्मे आपल्याला ज्या ज्या वेळेला जाग करतील त्या त्या वेळेला आपण जाग होऊन अखंड त्या देवाचं भजन केलं पाहिजे, अखंड त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि कीर्तन प्रेमानं ऐका. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दादा प्रत्येकाला कीर्तनच करता आलं पाहिजे असं काही नाही. कळतंय तुम्हाला? भगवंताचं नामचिंतन घेण्याकरता, भगवंताचं नाव घेण्याकरता प्रत्येकाला कीर्तनच करता आलं पाहिजे असं काही नाही. अरे प्रपंचाचं काम करता करता सुद्धा आपण देवाचं भजन करू शकता ना. आपण त्यांना बसा म्हटलं पण ते बसले नाही, कारण ते म्हटले झुके काय नाही सांगा. खरं तर आता शत्रुघ्न महाराज, मी लहान मुलाला म्हाताऱ्या माणसाला कीर्तनात कधी तकलीफ देत नाही, परंतु आता ते समोरून अगोदरही 2-3 उठून गेले, कीर्तनात व्यत्यय होतो.
आणि आताही तुम्ही व्याख्यान करत असताना उठून गेले म्हणून थोडंसं त्यांना बोललो मी, थोडीशी क्षमा मागेल. तसं लहान मुलाला आणि म्हाताऱ्या माणसाला मी तकलीफ देत नाही, त्याचं कारण आहे एका कीर्तनामध्ये एक म्हातारा माणूस उभा राहिला आणि मी त्या म्हाताऱ्या माणसाला म्हटलं बाबा बसा खाली. ते म्हातारं बसलं खाली. 10-5 मिनिटांनी ते म्हातारं पुन्हा उभा राहिलं. मी म्हटलं बाबा बसा खाली. ते म्हातारं बसलं खाली, परंतु 10-5 मिनिटांनी किंवा कीर्तन सुटल्यानंतर त्याचे गुडघे सरळ व्हायला. लोक म्हटले महाराज हाता कुटाणा करून ठेवला. तेव्हापासून एखादा म्हातारा माणूस जर उठून चालला तर मी त्यांना कधीच तकलीफ देत नाही, कारण त्यांना गुडघ्याचा त्रास असतो. आणि मी लहान मुलालाही त्रास देत नाही, त्याचं कारण आहे एका कीर्तनामध्ये एक लहान पोरग उभं राहिलं आणि ते म्हटलं महाराज. मी म्हटलं वास खाली. ते बसलं खाली. 10-5 मिनिटांनी ते पोरग पुन्हा उभं राहिलं. महाराज. मी म्हटलं अरे बस खाली. ते बसलं खाली, परंतु 10-5 मिनिटांनी त्याचा पुढचा माणूस उभा राहिला. 10-5 मिनिटांनी त्याचा पुढचा माणूस उभा राहिल्यानंतर मी त्याला म्हटलं का हो, मी त्या एवढ्याशा लहान मुलाला खाली बसवलं, तुम्ही कशासाठी उभे राहिलात? तो म्हटला महाराज तुम्ही त्याला खाली बसवलं त्याचा परिणाम झालाय मला. तुम्ही त्याला जाऊ दिलं नसतं तर त्याने माझं धोतर उलट केलं नसतं. तेव्हापासून लहानी मुलं जर उठून चालली तर त्यांना मी कधीच देत नाही. जाऊ द्या, काय सांगत होतो मी? अर्थात ज्या वेळेला आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायची वेळ येईल, आपल्या वाट्याला आलेलं काम कुठलंही असू द्या, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मी असं म्हणेल आपण जर न्हावी असाल तर लोकांच्या हजामती करता करता सुद्धा आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं ना. अरे आमच्या संतांनी आम्हाला शिकवलंय ना, आम्ही वारीक. तुमच्या वाट्याला आलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेतीचं काम करता करता जर अखंड देवाचं भजन करत असाल तर मी असं म्हणेल तुमच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतील. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांद्याची शेती करा. कांद्याची शेती करता करता अखंड विठ्ठलाचं भजन करा. सावता बाबांनी आपल्या जीवनामध्ये पंढरीची वारी केली नाही, परंतु देवाला सुद्धा सावता बाबांच्या मळ्यामध्ये स्वतः यावं लागलं. हा साधनेचा परिणाम आहे. अखंड आपण आपलं प्रापंचिक काम करत असताना देवाचं भजन करत असाल तर दादा आपल्याला वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. मी असं म्हणेल तुम्ही जर मडके घडवण्याचं काम करत असाल आणि मडके घडवता जर अखंड देवाचं भजनच करत असाल तर आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतील. फिरत्याचा का वरती मातीला विठ्ठला तू वेडा. गटागटाचे रूप प्रत्येकाचे दैव तुझ्या कोणाकडे मुखी कुणाच्या पडते लोणी, मुखी कुणा तू वेळा देवाचं भजन करण्याकरता अंगाला भस्म लावून डोंगरातच जावं लागतं असं नाही. प्रपंचाचं काम करता करता देवाचं भजन करा. तुम्ही जर दळण दळायला निघाले असाल तुम्ही म्हणजे दळणाला आपल्याला जावं लागतं ना. आपण जर दळण दळायला निघाले असाल आणि दळण दळायला जात असताना अखंड देवाचं जर भजनच करत असाल तर आपल्या मुखातून शब्द सहज बाहेर पडतील. दळण दळते आळा
दळणाचं काम करा. दळणाचं काम करता करता अखंड देवाचं भजन करा. दळणातला विठ्ठल एक दिवस तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. शेतीचं काम करता करता देवाचं नामचिंतन करा. कांद्यातला विठ्ठल एक दिवस तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. मी असं म्हणेल, तुमची वृत्ती अखंड जर देवाला समर्पित असेल, तुमची वृत्ती अखंड देवाला जर समर्पित असेल तर तुम्हाला वेगळा परमार्थ करायची गरज पडणार नाही. तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल, ऐकता तुम्ही कीर्तन, तुमच्या वृत्तीमध्ये सावता भगवान सारखा अखंड जर देव असेल तर उद्यापासून तुम्ही कीर्तनाला नाही आला तरी चालेल. काय म्हणालो मी? तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल, तुम्ही उद्यापासून कीर्तनाला नाही आला तरी चालेल. तुमच्या वृत्तीमध्ये जर देव असेल, अखंड देव असेल, तर तुम्ही तीर्थयात्रेला नाही गेला तरी चालेल. तुमच्या वृत्तीमध्ये अखंड देव असेल तर तुम्ही देवाच्या दर्शनासाठी मंदिरात नाही गेला तरी चालेल. तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल आणि त्याचं भजन जर तुम्ही नित्य करत असाल तर नक्की एक दिवस मंदिरातील देव चालत 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 तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्हाला तेवढ्या प्रेमानं त्याचं भजन करावं लागेल, तेवढ्या प्रेमानं करावं लागेल. अरे मीराबाईच्या दारामध्ये भगवान परमात्मा चालतच जात होते ना. शबरी मातेच्या दारामध्ये सुद्धा भगवान परमात्मा चालतच गेले होते ना. अरे राधेकडे सुद्धा दादा भगवान परमात्मा चालतच जात होता हो. कधीतरी त्यांचा परमार्थ पहा. राधेनं केवढा परमार्थ केला दादा. राधा कृष्णाला म्हणते, कृष्णा अरे मी जेवढा परमार्थ केला ना, मी तुझं जेवढं भजन करते ना तेवढं भजन कधीतरी तू करून पहा, तुला कळेल राधा काय.